महाराष्ट्रामध्ये सगळं काही चांगलं आहे असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं। नैतिकता नसणार हे अनैतिक सरकार त्या ठिकाणी आहे। काल आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना HSR या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते। दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी दिली जाते। काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे HSR ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे। खरं तर बोलायचं झालं तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोटं सांगितलं। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरातचं हे GR आहे। आता गुजराती मला कळत नाही पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल कारण गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे। गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून 160 रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात। आता 160 रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी 450 रुपये पर नंबर प्लेट आहे। त्यांनी सांगितलं GST वगैरे धरून 450, GST 80 रुपये वेगळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 531 रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल। हे फक्त मोटरसायकल आहे, गाड्या वगैरे तो वेगळा। ही जी कंपनी आहे FTA ही गुजरातची कंपनी आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला 550 रुपयाला नंबर प्लेट देते आणि FTA कंपनी गुजरातमध्ये 160 रुपयाला देते। त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे। कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे।